नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल आणि स्वागत आहे आपल्या मिस्टर जॉली या युट्यूब चॅनलवर. आणि राहुल, आपण कुठे जाणार? चाकणला जायचंय. ओमकारला भेटायला. काय आणायचंय? त्याने साऊंड घेतला होता नवीन तिकडं. मग तिथून चाकणहून आपल्याला कुंडमाळा जायचं. कुंडमाळा एक छान ठिकाण आहे. पाणी वगैरे, नदी आहे, मंदिर आहे. मलाही माहित नाही, मी पण पहिल्यांदा चाललोय. तर बघूया, आपण जाऊया. आपण आता सध्या थोरला पादुका मंदिर म्हणजे आळंदी रोड, पुणे आळंदी रोडला आहे सध्या आपण. आणि चला मग इथं पाहू शकता तुम्ही. आता आम्ही आळंदीला पोचलोय. आळंदी देवाची बघा, खूप छान. थोडी ट्रॅफिक आहे आणि इथं नदीमध्ये नदीचं पाणी खूप वाढलंय. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. इथं नदी, आळंदीची नदी. मित्रांनो, तो पाहू शकता की आता सध्या आळंदी चाकण रोडला आहे. आता इथून पुढे घाट चालू होणार आहे. पाहू शकता इथं. राहुल, कसं वाटतंय? आता राहुल घाटातून गाडी चालवणार आहे. घाटाचा नजर तुम्हाला दाखवणार थोड्या वेळ. तरी तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथून पुढं घाट चालू झालेला आहे. इथे संध्याकाळी टायमाला लुटमारी होती असं राहुल सांगतोय. ते काय माहित नाही मला, मी संध्याकाळी टायमाला इथून कधी गेलो नाही. इथं पाहू शकता तुम्ही घाट खूप डेंजर आहे. आळंदी चाकण रोड, आळंदी ते चाकण असा रोड आहे. आणि खूप छान नजारा आहे इथून. पाऊस पडल्यामुळं सगळीकडे हिरवगार झालेले. आता या घाटातला नजारा आणि ही आपली ओलाची गाडी, वा क्या बात आहे. मी तर पाहू शकता. आता आपली स्पीड पाहू शकता या घाटामध्ये 32 ची स्पीड आहे. इको मोडला गाडी. इको मोडला पण चांगली पिकअपची गाडी आहे. छान आहे, आवडली गाडी. या साईडला तुम्ही पाहू शकता. कडक आहे. ही आपली ओलाची गाडी इथे पाहू शकता तुम्ही. हे असा घाट आहे. तर इथं पाहू शकता. हे बघा, ही आपली ओलाची गाडी आणि हा आपला घाट. मस्त सुंदर, खूपच छान आहे. नमस्कार मित्रांनो, विषय असा जातो की गाडीची चार्जिंग होत होती, त्यामुळे ओलाच्या शोरूमला घेऊन जाऊन चार्जिंग लावली. आता आपण मोहकाच्या घरी आलोय. आता हे पाहू शकता, या अपार्टमेंट सोसायटीमध्ये. चला तू आपला मित्र ओमकार. शॉट घेतला, साऊंड दाखव. कसला घेतलं ब्रँड? पुढचा कॅमेरा चालू. तर गाईज, आम्ही चाललोय कुंडमाळ्याला असं फिरायला. राहुल शेठ आलते आज. राहुल शेठ म्हणले आज रविवार आहे, कामाला सुट्टी, म्हणून बोर झालते राहुल शेठ. चाकण ते तळेगाव ते बेगडेवाडी ते डायरेक्ट कुंडमाळा. बघू. ओला चाललोय. ओला काय प्रेस काय ओला हे दिन का नाही नक्की ना. तरी पण आपल्याकडे चार्जिंग लावायला सुविधा आहे. राहुल शेठ तिकडून आले. राहुल शेठनी परत चाकण मध्ये ऑल चार्जिंग लावली थोड्या वेळ. आताकडे 65% आहे. मला वाटते जाईन, बघू कसं.
मागे एक गाडी आहे. ए, आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आज अनुराग पण नशिबाने भेटला, म्हणून पुण्यवाळाला त्याला मी घेऊन चाललो. आणि आपल्या भावले दिवसात ना आलता आपल्याकडे, म्हणून म्हणलं की जाऊ कुठे. भावले पण सुट्टी, रावलेला पण सुट्टी, म्हणलं जाऊ कुठे फिरायला. गावचं लवकर रस्ते नीट करा रे. ब्रो, अरे अरे खड्डा, पेट्रोल लागायचं म्हणून तर गाडीत पेट्रोल भरायला आलेले. अनुराग शेट कुठे? अनुराग शेट गाडीची आई लग गेले भाई. आणि बाय बाय. बंद कर. आपण चाललोय आता. आज बरं ट्रॅफिक नाही. किती वाजलेत? एक 3-4 वाजले असेल. ट्रॅफिक नाही, बरं झालं. नाही तर आतापर्यंत लय वाट लागली असते आमची. अरे इधर कैसे गाड़ी लेते? ए रुको रुको, आई कांट लोगो. यूट्यूब चैनल को फॉलो करो और हमारा क्या बदलाव लाने का, वो भी कमेंट में बताओ. क्या बदलाव ला सकते? आम्ही इथं मुंबईला पण जाणार आहे आता. ए मुंबईला जायचं होतं माहिती का? आज मुंबईला जाणार होतो, पेमेंट झाला नाही. मी आहे ना येडे. कशाला पेमेंट? मला बोललं असतं पेमेंटचं, केलं असतं ना येडे. तर चाकण तळेगावचे रस्ते बघा, बघायच बघा बघा. आपल्या माणसं कुठे गेली? काय चाकण तळेगाव रस्ता करून ठेवलाय बाबांनो. पावसाचं वातावरण झालं इथे. रिमझिम चालू झाली. तर मित्रांनो इथं पाहू शकता, आता हे पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. राहुल काय करतोय? गाडी मला वाटलं हँग झाली गाडी. चला निघूया, चला. जायचं होतं कुंडमेळा, पण विषय असा झालाय तिथं सुरक्षा रक्षकांनी तिथं आम्हाला अडवलं. कारण की तिथं 2-3 जण बुडून गेलेले त्या नदीमध्ये, त्यामुळे तिथं जाऊ शकत नाही. आणि ठीक आहे, रिस्क न घेता आपण परत फिरूया. नेक्स्ट संडेला किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कुंडमेळा दाखवेल तुम्हाला. चला. कुंडमेळा कॅन्सल झालं होतं, पण आता एक विचार आला की एक इथं भंडारा डोंगर आहे, तुकाराम महाराजांचं मंदिर आहे इथं, जरा मोठा जरा घाट आहे, तिथं जाऊन आपण एक्सप्लोर करूया. चला मित्रांनो, बघा हा नजारा, सगळीकडे हिरवगार वाटतंय. तर समोरचा डोंगर, हा डोंगर घाट बघा कसा आहे.
तर मित्रांनो हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. आतमध्ये आपल्याला शूट अलाउड नाही. या बाजूला बघा इथे एक नवीन मंदिर बनतंय. तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. आता कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे सध्या. बघू शकता खूप छान आहे. आणि या साईडचा नजारा पाहू शकता.